हॅलो एव्हरीवन, मी सुवर्णा फ्रॉम आर्टिस्टिक डिझायनर स्टुडिओ। तर जसं की थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ नवरात्री स्पेशल असणार आहे। आणि हो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर नवरात्री स्पेशल टिप्ससाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या 9 रंगातला सगळ्यात पहिला कलर आलेला आहे, तो म्हणजे पिवळा। तर पिवळा रंग जो आहे तो सुख समृद्धीचे प्रतीक मानला जातो। आणि तर सर्वात इम्पॉर्टंट एलिमेंट जो आहे आणि मेन पॉइंट जो आहे गरबासाठी तयार होताना तो म्हणजे कम्फर्ट। कारण आपल्याला फक्त आउटफिट वेअर करून किंवा तयार होऊन पोजिंग वगैरे करायचं नसतं, तर गरबा खेळायचा असतो किंवा डान्स करायचा असतो, तर त्यासाठी कम्फर्ट हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे। तर कम्फर्टनुसार आपण कुठले कुठले सिलआउट असेल किंवा कुठले पॅटर्न स्टाईल करू शकतो येलो कलरमध्ये, जे की खुलून दिसतात आणि कम्फर्टेबल असतात। तर सगळ्यात पहिले जे आहे ते म्हणजे तुम्ही वन पीस एखादा छानसा स्टाईल करू शकता येलो कलरमध्ये। कारण ज्याच्यामध्ये आता मोनोक्रोम तुम्ही थीम ठेवली तर वरचं बॉडी आणि खालचा जो फ्लेअर आहे तो पण येलो घेतला तरी सुद्धा ते छान दिसणार। त्याला तुम्ही कॉन्ट्रास्ट ज्वेलरीने अगदी मग ती ब्राईट पिंक कलरची असेल, अगदी बॉटल ग्रीन असेल जो की आता सध्या ट्रेंडिंग आहे ज्वेलरीमध्ये, त्याने सुद्धा स्टाईल केलं तरी सुद्धा छान लुक तयार होऊ शकतो। आणखी एक कम्फर्टेबल आउटफिट आपण वेअर करू शकतो जो की इंडो वेस्टर्नमध्ये छान फ्युजन तुम्ही स्टाईल करू शकता। तर हा एक येलो आउटफिट आहे। तर जसं की हा एक इंडो वेस्टर्न आउटफिट आहे, सिंपल कुर्ता आहे, बट तुम्ही त्याला जीन्सवर सुद्धा पेअर करू शकता, जेगिंग्सवर सुद्धा पेअर करू शकता किंवा सेम कलरच्या स्ट्रेट पॅन्ट सोबत सुद्धा पेअर करू शकता। जसा लुक तयार करायचा त्यावर डिपेंड असणार आहे। तर यावर आता बलून स्लीव्ज आणि कॉलर आले असल्यामुळे फक्त हेवी इयरिंग्स जरी वेअर केले, मिरर वर्कमध्ये असेल, कुंदन वर्कमध्ये असेल, तरी सुद्धा छान लुक तयार करू शकतो। तर नवरात्री मधील दुसऱ्या दिवशीचा जो रंग आहे तो म्हणजे हिरवा, जो की निसर्ग, प्रगती आणि नवनिर्मितीचं प्रतीक आहे, भरभराटीचं प्रतीक आहे। तर हिरव्या रंगामध्ये सुद्धा तुम्ही खूप छानसे ऑप्शन्स पेअर करू शकता, स्टाईल करू शकता। तर हिरव्या रंगामध्ये तुम्ही मल्टिपल शेड यूज करू शकता, ग्रीनचे अगदी खूप सारे शेड्स, प्रत्येक शेड सुंदर जातो ग्रीनचा। जसं की आता हा मी वेअर केलेला ड्रेस आहे, हा साडीपासून बनवलेला आहे, हा पण ग्रीनचा एक शेड म्हणून तुम्ही असा सुद्धा एक छान कस्टमाइज बनवून स्टाईल करू शकता नवरात्रीसाठी, जो की अगदी कम्फर्टेबल आहे, विथ दुपट्टा आहे। आणि तुम्ही ज्वेलरीने आणखी हेवी लुक तयार करून त्याला स्टाईल करू शकता किंवा प्रेझेंट करू शकता। तर ग्रीन कलरमध्ये आणखी एक करू शकता तुम्ही, जसं की हा एक साडीपासून बनवलेला आउटफिट आहे। मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा छान छान साडीचे बनवलेले आउटफिट दाखवलेले, तेच मी आता सुद्धा सांगतेय की नवरात्रीसाठी अगदीच लेहंगा वगैरे हे न करता साडीपासून छान असा इंडो वेस्टर्न आपण बनवून अगदी लेअरिंग करून त्याला जॅकेटचं, दुपट्ट्याचं कसं स्टाईल करू शकतो। तर हा तसाच एक आउटफिट आहे। एक स्लीवलेस कुर्ता आहे, स्ट्रेट पॅन्ट आहे, दुपट्टा सुद्धा त्याचाच बनवलेला आहे आणि त्यावर एक पेप्लम जॅकेट बनवलेलं आहे, जेणेकरून की छान गरबा लुकसाठी एक फ्लेअर येईल किंवा आपण जे ट्विस्ट आणि ट्विल जे स्टेपमध्ये ॲड करतो गरबाच्या, त्यासाठी एक छानसा लुक पण येईल, अगदी सिंपल कुर्ता आणि पॅन्ट न वाटता। तर तसा हा लुक फक्त साडीपासून छान कम्फर्टेबल असा हा बनवलेला आहे। अजून एक ग्रीनचा शेड म्हणजेच मेहंदी कलर, हा सुद्धा आपण छान ग्रीन कलरसाठी स्टाईल करू शकतो। आता हा साडीपासून बनवलेला स्कर्ट आणि क्रॉप टॉप आहे, तर जस्ट ॲज अ स्कर्ट क्रॉप टॉप म्हणून सुद्धा तुम्ही वेअर करू शकता। हेवी छान त्याला तुम्ही वेस्ट बेल्ट जर घातला, नेकपीस जर घातला, तर त्याला सुद्धा छान स्टाईल करता येतं नवरात्रीसाठी। आणि जर तुम्हाला वेगळा काहीतरी लुक क्रिएट करायचा असेल आणखी फॅन्सी स्टायलिशमध्ये, तर याला दुपट्टा घेऊन साऊथ इंडियन सुद्धा लुक करू शकता नवरात्रीसाठी। तर हा एक साडीपासून बनवलेला सुंदर नवरात्री आउटफिट आहे, अगदी जुनी साडी ज्याची पूर्वी फॅशन होती सिक्वेन्स वर्कमध्ये, ज्याला कळ्या ऑलरेडी इनबिल्ट आहे, त्यामुळं फ्लेअर आणि लुक खूप सुंदर असा आलेला आहे। आणि साडीतल्याच लेसेस यूज करून याला प्रिन्सेस लाईनमध्ये ब्लाऊज बनवलेला आहे आणि सुंदर शिवाय त्याला असे हँगिंग्स दिलेले आहे स्लीव्जला, जेणेकरून आणखी छान हेवी लुक तयार करता येईल। आणि यावर प्लेन ग्रीन कलरचा शिफॉनचा दुपट्टा जरी पेअर केला तरी सुद्धा लेहंगा आणि ब्लाऊजच छान लुक देऊन जातो। तर जसे की आपण बघितलं की नवरात्रीसाठी फक्त घागरा, ब्लाऊज किंवा चनिया चोली ह्या गोष्टी वेअर करून फक्त लुक नवरात्रीचा तयार गरबा लुक तयार न करता तुम्ही आणखी कुठल्या स्टायलिश वेनी किंवा जे ट्रेंडिंग आहे त्यानुसार लेअरिंग करून, जॅकेट वेअर करून, डेनिम जॅकेट वेअर करून कॉम्बिनेशन करून कसं मिक्स अँड मॅच लुक तयार करता येऊ शकतो। तर जसे की आपण 2 कलर नवरात्रीचे बघितलेले आहेत, तर आता येणाऱ्या कलर्समध्ये तुम्ही आणखी नवीन वेगळं काय करू शकता, ह्या सिलआउट किंवा ह्या आउटफिट व्यतिरिक्त छान असं कॉम्बिनेशन करून असेल, मग ते मिक्स अँड मॅच फ्युजन लुक असेल, इंडो वेस्टर्न लुक्स असेल, तर असे सगळे अदर कलर्सचे वेगवेगळ्या स्टायलिंगचे व्हिडिओज मी आता घेऊन येणार आहे।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.